बातमी नागपूरमधून आहे। नागपूरमध्ये जुन्या वादातून कार पेटवल्याची घटना घडली आहे। निखिलेश राजूरकरांचं सुमारे 10 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती आहे। एका महिलेनं कारला आग लावल्याचं खरं तर कळत आहे। दृश्य आपण पाहतोय नागपुरात जुन्या वादातून कार पेटवल्याची घटना घडली आहे। निखिलेश राजूरकरांचं यात सुमारे 10 लाख रुपयांचं नुकसान झालंय। सदर महिला ही पुष्पाबाई काशीराम आमले वय 55 वर्षे राहणार दर्यापूर अमरावती ही असल्याचे निष्पन्न झाले। याच्याबाबत अधिक तांत्रिक तपास करण्यात आला असता सदर महिला ही दर्यापूर येथे येऊन या ठिकाणी नागपूरमध्ये येऊन ती गाडी जाळून पुन्हा दर्यापूर येथे पळून गेल्याचं निष्पन्न झालं। यामध्ये तात्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास टीम पाठवून सदर महिलेला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे। गुन्हा घडल्यापासून सुमारे 24 तासाच्या आतमध्येच या महिलेचं नाव निष्पन्न करून तिला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि तिला अटक करण्यात आलेली आहे। आज रोजी तिला माननीय न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। त्याविरुद्ध जे काही तांत्रिक आणि सीसीटीव्हीचे किंवा इतर सर्व पुरावे आहेत ते पुरावे गोळा करण्याचं काम चालू आहे आणि पुरावे गोळा करून तिच्याविरुद्ध दोषारोपपत्र माननीय न्यायालयात सादर केलं जाईल। यवतमाळमध्ये वाऱ्याचा तडाखा पाहायला मिळते। रस्त्यांवर धुळीची चादर पाहायला मिळते। धुळीमुळे वाहन चालकांना रस्ता दिसेनासा झालाय। वादळी वाऱ्यामुळे यवतमाळकर पुरते हैराण झालेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।